आज देशाला स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष पूर्ण झाले। त्याच निमित्त संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे। आमच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कामगार नगरी आहे। उद्योग नगरीप्रमाणे कामगार नगरी असल्यामुळे एक राष्ट्रीय श्रमिक आघाडीचं मुख्यालय, श्रमिकांचं मुख्यालय या ठिकाणी आहे, संत तुकाराम नगरला। गेली 30 वर्ष या राष्ट्रीय श्रमिक आघाडी संस्थेला झाले, संघटनेला, आणि आज या ठिकाणी असलेल्या जवळपास 941 श्रमिकांच्या घरांचं पुनर्डेव्हलपमेंटचं, पुनर्विकासाचं काम आम्ही घेतलेलं आहे हातामध्ये। त्याचप्रमाणे एक मोठी सोसायटी त्या ठिकाणी आम्ही स्थापन केली। रिडेव्हलपमेंटचं काम आहे चालू, विकासाचं काम सुरू झालेलं आहे। सोसायटीचं आज पहिलंच वर्ष झेंडावंदनाचं, त्यामुळे सर्व येथील सभासदांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं। त्याच आज शेअर सर्टिफिकेटचं वाटप होतं। आदरणीय खासदार अमरजी साबळे साहेब, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रतिनिधी सदाशिवराव खाडे सर, माऊली थोरात, दत्तात्रय लांडे, त्याचप्रमाणे संजय मंगोळेकर, मंडलाधिकारी मंगेशजी धाडगे, मुन्ना बाविस्कर, अशी सर्व मंडळी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित होती। चाकण MIDC मालकांच्या असोसिएशनचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे, दीपक शेठ पाटील, दिनेशजी पाटील, सर्वच मंडळी आणि कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी या सोहळ्यामध्ये आज सहभागी झाले होते। आज आमचे मित्र संतोषजी भालेकर हे देखील या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले। अगरवालजी व्यापारी संघटनेचे होते, तेही उपस्थित होते। त्याचप्रमाणे ओंकारजी जोकारे, अंकुशराव वाघमारे, दत्तात्रय घाडगे, शंकरजी शितोळे, मानसीताई देशपांडे, सतीशजी सासवडे, मनोजजी नांदे, नंदकिशोर जोशी, इस्मत सुलताना सय्यद, अप्पू कुट्टन नायर, जेवियर अँथोनी, फौजदार गायकवाड, महेशजी कोरवी, संतोषीजी चौधरी, सुदामराव गायकवाड, चंद्रकांतजी पानवलकर, मोहनराव जाधव, राजेंद्र पाटील, अप्पासाहेब माने, शहनाजजी मौलवी, राजारामजी भोंडवे, रावसाहेब पाबळे, किसनजी भाग्यवंत, योगेंद्रजी आरवडे, अरुणाताई भंडारी, आरतीताई पराळे, योगेशजी रेळेकर, दत्ताजी झरकर, शालनताई भंडारे, लताताई पाटील, महेशजी बुते, कैलासजी गव्हाणे, दगडूजी लेंडे इत्यादी पदाधिकारी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित असताना त्यांच्या हस्ते आज शेअरचं प्रमाणपत्रही वाटप झालं। अतिशय एक महत्वाचा प्रोजेक्ट, महत्वाचा प्रकल्प हा या संत तुकाराम नगर मध्ये होत असताना कामगारांमध्ये, श्रमिकांमध्ये, मध्यमवर्गीय व्यापाऱ्यांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण, कारण हे अल्प उत्पन्न गटातील घर आहेत। 40 वर्ष याला झालीत आणि आता हे रिडेव्हलपमेंट होताना आम्ही LIG ला अल्प उत्पन्न गटातल्या सदनिका धारकाला 900 स्क्वेअर फीट आणि MIG मध्यम उत्पन्न गटातील व्यक्तीला 1200 स्क्वेअर फीट अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। एक महिन्यापूर्वी टेंडर प्रसिद्ध झालं, आता ते टेंडर जे आहे ते मंजूर झालं, आता ते लवकरच प्रसिद्धीला येत्या 8 दिवसामध्ये जाणार आहे। सर्व जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या भारतवासियांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। स्वातंत्र्यासाठी लाखो स्वतंत्र सैनिकांनी तुरुंगवास भोगला, अनेकांनी आपले प्राण अर्पण केले। महात्मा गांधींचा अहिंसात्मक लढा, नेताजी सुभाषचंद्राचा अदम्य धैर्य, भगतसिंग, सुखदेव यांचे बलिदान, या सर्वांच्या योगदानामुळे आपण आज स्वातंत्र्याचा श्वास घेत आहे। आणि त्याच पद्धतीने आज
आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त माननीय खासदार अमर साबळे आणि भाजपाचे माजी शहराध्यक्ष खाडे साहेब यांच्या हाताने अनेक सनदी धारकांना भागधारकांना यशवंतभाऊ भोसलेंच्या नेतृत्वाखाली संत तुकाराम महाराज सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित यांचं शेअरचं भाग सर्टिफिकेट भाग दाखला सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात आलेला आहे। तर मी सर्वांना विनंती करतो की ज्या पद्धतीने यशवंतभाऊ भोसले यांनी आपलं कामाचा ठसा पूर्ण पिंपरी चिंचवड मध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये कामगार नेता म्हणून जो रचना आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी निवारासाठी सर्व संत तुकाराम नगरचा जननायक म्हणून सुद्धा त्यांचं एक आगळं वेगळं नेतृत्व यामधून उभारलेलं आहे आणि त्याचाच प्रत्यय म्हणून स्वातंत्र्य दिनानिमित्त भाग दाखला या संत तुकाराम नगर मधील 941 सनदी धारकांना भाग दाखला आज स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांच्या ऑफिसमध्येच या ठिकाणी देण्याचं काम करण्यात आलेलं आहे। धन्यवाद।